संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं? दोन व्यंजने एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात. म्हणजे पहिलं वर्ण हा व्यंजन असला पाहिजे आणि दुसराही वर्ण हा व्यंजन असला पाहिजे. म्हणजे जेव्हा दोन्ही वर्ण हे व्यंजन असतील जेव्हा दोन्ही व्यंजने एकत्र येतील तेव्हा संयुक्त व्यंजन तयार होईल. संयुक्त व्यंजनासाठी आपण एक सूत्र तयार केले सोप्यात लक्ष राहण्यासाठी. पाहूया. पहा, पहिला वर्ण व्यंजन, दुसरा वर्ण व्यंजन. व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे जेव्हा व्यंजन आणि व्यंजन दोन व्यंजने एकत्र येतील तेव्हा संयुक्त व्यंजन तयार होईल. फॉर एक्झाम्पल पाहूयात. न प्लस य, न्य. न हे एक व्यंजन आहे आणि य हे एक व्यंजन आहे. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतील म्हणजेच न हे अर्ध होईल आणि य हे पूर्ण राहील, म्हणजे न यला जोडल्या जाईल, तेव्हा दोन्ही व्यंजने एकत्र येतील तेव्हा त्याचं संयुक्त व्यंजन तयार होईल. म्हणजेच न प्लस य इज इक्वल टू न्य. ग प्लस र इज इक्वल टू ग्र. ज प्लस य इज इक्वल टू ज. एकच व्यंजन दोन वेळा जोडले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात. को एक व्यंजन आणि प्लस को एक व्यंजन. जेव्हा ही एकच व्यंजन आहे सेम, पण ही दोन वेळा आलेली आहेत म्हणून ही संयुक्त व्यंजन तर आहेत, पण ही सेम असल्या कारणानं, एकच असल्या कारणानं त्यांना द्वित असं म्हटलं जातं. म्हणून त प्लस त इज इक्वल टू त. त हे डबल त हे द्वित असं म्हटलं जातं. द प्लस द, ड. संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला की त्याला जोड अक्षर म्हणतात. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन जेव्हा दोन व्यंजने एकत्र आलेली असतील त्यामध्ये स्वर मिसळला की त्याचं जोड अक्षर तयार होत असतं, त्याला जोड अक्षर असं म्हणतात. पहा, जोड व्यंजन, दुसरं सूत्र त्याचंच, जोड अक्षरात. जोड व्यंजन म्हणजे इथं संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन म्हणजेच काय? दोन व्यंजने एकत्र आलेली असतील म्हणजेच जोड व्यंजने असतील. आणि जोड व्यंजनाच्या मध्ये स्वर मिसळला तर काय होईल तयार? जोड अक्षर तयार होईल. च प्लस छ प्लस आ. च एक व्यंजन, छ एक व्यंजन. हे दोन व्यंजने म्हणजेच हे दोन व्यंजने आली त्याच्यामध्ये आ हा जे स्वर आहे तो मिसळला तर हे दोन्ही व्यंजने एकत्र होतील प्लस आ त्याच्यामध्ये मिसळला जाईल तेव्हा त्याचा जोड अक्षर तयार होईल. म्हणजेच च प्लस छ प्लस आ याचं जोडाक्षर होईल छा.